नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 34 बघणार आहोत. तर यामध्ये नॉलेज चेक फर्स्ट टेस्ट आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन चेक फॉर स्पेलिंग एरर इन प्रेझेंटेशन फ्रॉम द डॅश डॅश ग्रुप इन द डॅश डॅश टॅब. याचा आन्सर आहे 4. प्रूफिंग रिव्ह्यू टॅब. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्पेलिंग ट्रान्सलेट अँड लँग्वेज ऑप्शन आर प्रेझेंट इन द डॅश डॅश टॅब. याचा आन्सर आहे फर्स्ट, रिव्ह्यू टॅब. नेक्स्ट नॉलेज चेक बघूया. नॉलेज चेक 2. फर्स्ट क्वेश्चन आहे, टू whom डू यू प्रेझेंट अ बिझनेस स्पीच. करेक्ट आन्सर आहे सेकंड, यू आर इन्व्हेस्टर्स. नेक्स्ट क्वेश्चन, इन द ऑफिस मोड विच ऑप्शन डू यू हॅव टू क्लिक टू एक्सप्लोरिंग मोर पॉवर पॉईंट टेम्पलेट्स. करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ, मोर थीम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू वॉन्ट टू डिलीट अ स्लाइड फ्रॉम द sorter panel. You right click on the slide. Which option do you have to select then? Correct answer आहे याचा first, delete slide. And last question, you have data in your slide that has been formatted and imported from a Excel sheet. Now you want to change the formatting. The option you have select for doing that this. याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, edit data. तर या ठिकाणी आपलं हे सेकंड नॉलेज चेक पूर्ण झालं. आपण आता थर्ड नॉलेज चेक बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज टू असिस्ट इन टास्क मॅनेजमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, सजेस्ट रिमाइंडर बेस्ड ऑन नोट्स. लास्ट क्वेश्चन, व्हॉट मेक टू युनिक कंपेअर्ड टू ट्रॅडिशनल नोट टेकिंग ॲप्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड, uses AI to identify action points. यानंतर आपण फोर्थ नॉलेज चेक बघूया, चौथ्या नंबरचा. क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ सिमेंटिक स्कॉलर. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, समरायझिंग रिसर्च पेपर्स. तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेक इथे पूर्ण झाले. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन्स. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रोव्हाइड व्हेरियस टाइप्स ऑफ टेम्पलेट. सो MS PowerPoint search for the business speech template, the search bar and create it. तर सर्वात अगोदर या सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटमध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे यावरती क्लिक करा, या कॉपीच्या आयकॉनवरती, आणि इथे क्रिएट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयकॉन आर व्हेरी हेल्पफुल conveying information in pictorial form. So the given presentation, insert the coffee icon in slide number 5 and apply white background 1 graphic color to the selected coffee icon. तर सर्वात अगोदर कॉफी आयकॉन इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा, आयकॉन ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे सर्च बारमध्ये क्लिक करा कॉपी, आणि मग नंतर या कॉपी आयकॉनला क्लिक करा आणि इन्सर्ट करा. इन्सर्ट केल्यानंतर फॉर्मॅटमध्ये हा ग्राफिक फील नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा आणि यामध्ये हा व्हाईट बॅकग्राऊंड त्याच्यावरती क्लिक करा. सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपली पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, स्पेलिंग चेक ऑप्शन इज मेन्शन इन द इमेज, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. यामध्ये स्पेलिंग चेकचा ऑप्शन कुठे मिळतो? ऑप्शन डी. याचा फोर्थ नंबरचा आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, क्लिक ऑन डॅश डॅश अँड डॅश डॅश टू एक्सपोर्ट द फाईल PDF फॉर्म. तर फाईलला एक्सपोर्ट करायचे PDF मध्ये. तर फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे, फाईल एक्सपोर्ट.
सेल्फ पाथ लर्निंग ही टेस्ट इथे पूर्ण झाली. आता आपण बघूया गायडेड डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न आपण बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द पिक्चर फ्रॉम द स्लाइड नंबर 1 and apply artistic effect glow edge using format tab adjust group. पहिल्या स्लाइडमध्ये जी इमेज आहे त्याला आपल्याला काय करायचं, एक आर्टिस्टिक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपण याच्यावरती क्लिक करणार, फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथे आर्टिस्टिक इफेक्ट दिलेला आहे बघा. या आर्टिस्टिक इफेक्टमध्ये हा ग्लो एज नावाचा इफेक्ट हा या ठिकाणी इथे क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे सिलेक्ट द पिक्चर फ्रॉम स्लाइड नंबर 1, अप्लाय पिक्चर इफेक्ट एनी ग्लो इफेक्ट टू इट ऑफ युअर चॉईस यूजिंग फॉर्मॅट टॅब पिक्चर इफेक्ट. त्या चित्रावरती क्लिक करा, फॉर्मॅट टॅबला क्लिक करा, पिक्चर इफेक्ट वरती क्लिक करा आणि यामध्ये ग्लो मध्ये कुठलाही एक ग्लो इफेक्ट अप्लाय करा आणि सबमिट करा. पुढे in the given presentation select the icon slide number 1 and change its icon color black text 1 using format tab graphic style and graphic feel. तर स्लाइड नंबर 1 मध्ये जो आयकॉन आहे त्याला ब्लॅक टेक्स्ट 1 हे कलर द्यायचा आहे. तर या आयकॉनवरती क्लिक करा, फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करा, ग्राफिक फीलमध्ये जायचं आहे, यामध्ये ब्लॅक टेक्स्ट 1 हा कलर याला द्यायचा आहे आणि इथे सबमिट करायचं आहे. पुढे सेव्ह गिवन प्रेझेंटेशन ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम रोस्टिंग कॅफे यूजिंग फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. तर आपल्याला ही फाईल सेव्ह करायची आहे. सर्वात अगोदर फाईल टॅबवरती क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, ब्राउज करा आणि इथे फाईल नेममध्ये फाईल नाव टाईप करा, रोस्टिंग कॅफे आणि हे सेव्ह करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे बघा, इन्सर्ट वन कस्टम लेआउट स्लाइड इन द डिस्प्लेड प्रेझेंटेशन यूजिंग होम टॅब स्लाइड ग्रुप अँड न्यू स्लाइड. तर प्रेझेंटेशनमध्ये एक स्लाइड इन्सर्ट करायची आपल्याला. सर्वात अगोदर काय करायचं आहे, होम टॅबमध्ये न्यू स्लाइडला क्लिक करायचं. यामध्ये फर्स्ट स्लाइड आहे कस्टम लेआउट, यावरती क्लिक करा आणि इथं सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं इथं डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. आता आपण बघूया पुढे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, Sujay want to print his resume by visiting a printing shop, but the shop does not have internet connection. Which of the following devices is most convenient for Sujay to carry the file for printing? Correct answer आहे याचा सेकंड, USB flash drive. Next, Richa is recording a high definition HD video for her school annual day. The video file is 10 GB. She want to store to it on physical disk. Why is standard DVD not suitable for this? Correct answer आहे याचा थर्ड. Next आहे, a bank want to send a disk contain a secure software update to its customer. The management team want to disk to allow customers to install the software, but they should not be able to delete or modify the file on disk. Which type disk format is best the purpose? तर याचा आन्सर आहे फर्स्ट, ROM, ROM. Next, I state whether the following statement is true. False. A. Compact disk CD is suitable for storing 650 MB of digital data. Correct answer आहे याचा true. Next, Simran is worried about losing her thesis paper if her laptop damaged or stolen. She want to access her file from her phone. Her friend laptop, a cyber cafe
what is here best option to do this? Correct answer आहे याचा fourth. Use cloud storage. Next question. A group of school students is working on group project and need to share and update file from different places. Which storage option would be most useful for them and why? Correct answer आहे याचा third. Cloud storage because file can be accessed, share and update from anywhere. Next आहे compared to CDs and DVD, why are Blu-ray and Ultra HD Blu-ray discs better suited for developing modern video game? Select 2. Correct answer आहे याचा third and fourth. हे आहे third and हे fourth. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे which of the following two statement correctly describe rewritable optical disc? Correct answer आहे याचा first and third. Next, in a computer lab, students are learning about optical storage media use before never storage technologies become common. Which devices had a typically capacity of around 700 MB? Select 2. तर करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड फोर्थ. कॉम्पॅक्ट डिस्क अँड CD-ROM. Last question. During a cybersecurity training session, employees are advised to use USB drives carefully. Which two statements correctly describe the risk associated with USB drive? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड सेकंड. तर या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 34 या ठिकाणी पूर्ण झालं. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.